नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. थोड्याच दिवसांपूर्वी आमच्या पण ॲक्सेस 125 गाडीला हा प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे जर तुमची गाडी म्हणजे बाईक किंवा स्कूटर BS6 असेल आणि जर या 5 प्रॉब्लेमपैकी एक जरी प्रॉब्लेम येत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कुठले आहे ते प्रॉब्लेम? चला बघूया. पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सकाळी थंडीमध्ये लवकर गाडी चालू होत नाही. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, जरी गाडी चालू झाली की ॲक्सेलरेटर म्हणजे रेस सोडताच बंद पडते. तिसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ओडोमीटर किंवा डिस्प्लेमध्ये एफ-आय एरर दाखवते. एफ-आय असं लिहिलेलं असतं आणि त्याचबरोबर चौथी एरर पण बऱ्याच वेळा असते, ती म्हणजे चेक इंजिन लाईट दाखवते. आणि पाचवा प्रॉब्लेम म्हणजे किक स्टार्ट करायला किकच येत नाही आमच्या बाईक किंवा स्कूटरला. तर हे 5 प्रॉब्लेम कशामुळे नेमके येतात हे आपण आज बघणार आहे. आणि जर प्रॉब्लेम आले तर पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे हे पण बघणार आहे. आणि शेवटी हे प्रॉब्लेम येऊच नाहीत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे पण आज आपण बघणार आहे. हे 5 प्रॉब्लेम वेगवेगळे दिसत असले तरी खरा प्रॉब्लेम एकच असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला असं वेगवेगळी कारणं देता येत नाहीत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा येतं तो म्हणजे बॅटरी. आपण काय करतो गाडीला आजकाल तर बऱ्याच गाड्यांना किकसुद्धा येत नाही. 15-20 वर्षांपूर्वी गाडीला किक यायची. त्यामुळे जुनी माणसं किंवा वयस्कर माणसं असतील तर ते तुम्हाला लगेच सांगतात बघा. गाडी चालू होत नसेल स्कूटर किंवा बाईक किक मार, किक मार म्हणून. पण आता BS6मध्ये गणित वेगळं आहे. कारण आधी बॅटरी वीक यायच्या, आता बॅटरी पॉवरफुल येतात. त्यामधून जादा करंट ड्रॉ केला जातो. त्यामुळे तशी आता किकची काही गरज उरलेली नाही आणि चोक सिस्टीम पण आता बंद होत चाललेली आहे. त्यामुळे BS6 गाड्यांच्यामध्ये बघा, त्यामध्ये चोक पण येत नाही, ऑटो चोक सिस्टीम येते. त्याचबरोबर किक पण आता बऱ्याच टॉप मॉडेल्समध्ये येत नाही बाईक आणि स्कूटरच्या. त्यामुळे किक मारणे हा मुद्दा तसा इथं गौण ठरतो. म्हणजे जर दिली असेल तर मारून बघू शकतो 1-2 वेळा, पण किकनेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं पण काही नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यावेळी आपण स्टार्टर मारतो त्यावेळी बॅटरीमधून करंट काढला जातो आणि तो स्टार्टर मोटरकडे दिला जातो आणि त्यापुढे स्टार्टर मोटर क्रँकला फिरवते आणि त्यापासून इंजिनचं रोटेशन चालू होतं. त्यामुळे काय होतं, सकाळी इंजिन टेम्परेचर थंड असतं, त्यामुळे इंजिन ऑइलचं पण टेम्परेचर थंडच असतं. त्यामुळे त्याला गरम होण्यासाठी, त्या क्रँकचं रोटेशन होण्यासाठी 2-3 वेळा तरी स्टार्ट मारावा लागतो. पण आपण काय करतो, सलग मारत जातो. विशेषतः महिलांच्या बाबतीत किंवा आता तर तसं काही भेद राहिलेला नाही, मुलं पण करतात ही चूक बऱ्याच वेळी. आपण काय करतो, एकामागोमाग एक स्टार्ट मारत जातो. त्यामुळे काय होतं, बॅटरीचं व्होल्टेज कमी होत जातं. एकदा स्टार्ट मारला की आपण थोडं थांबलं पाहिजे 3-4 सेकंद. म्हणजे क्रँकची थोडी रोटेशन होऊन तो सेटल होईल. परत दुसरा मारला पाहिजे म्हणजे परत फुल स्पीडनं तो रोटेट होईल. पण आपण काय करतो, एकामागोमाग एक सलग मारत जातो. त्यामुळे ते पूर्ण रोटेशन न होताच त्याचं अर्धवटचं रोटेशन होतात. त्यामुळे ते धड इंजिन हीट पण होत नाही, गाडी चालू पण होत नाही. शिवाय बॅटरी उतरत जाते आपली आणि एका ठराविक व्होल्टेजच्या खाली बॅटरी उतरली की ती परत रिचार्ज होऊ शकत नाही. त्यामुळे ती स्टार्टर मोटरला पण करंट पाठवू शकत नाही, स्पार्क प्लगला पण करंट पुरेसा पाठवू शकत नाही. त्यामुळे ती आपल्याला रिप्लेसच करण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रियंका चोप्राच त्या पिक्चरमध्ये डायलॉग आहे बघा, मेरी कॉममध्ये, किसी को इतना भी मत डराओ की उसका डर ही खत्म हो जाए. तसंच या बॅटरीच्या बाबतीत पण आहे. तिला एवढीही डिस्चार्ज करू नका की तिची चार्ज व्हायची कॅपॅसिटी संपून जाईल. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बॅटरीचं ऑपरेटिंग टेम्परेचर 12 व्होल्ट ते 14-14.5 व्होल्टपर्यंत असतं आणि जर ती डिस्चार्ज होत होत ज्यावेळी आपण स्टार्ट मारतो त्यावेळी त्यातला चार्ज कमी होतो आणि जसं इंजिन चालू होईल तसं परत ते रिचार्ज होत राहते. हे सायकल चालूच असतं. पण ज्यावेळी इंजिनच चालू होत नाही ना, आपण एका पाठोपाठ एक चालू स्टार्ट मारत राहतो, त्यामुळे ती बॅटरी डिस्चार्ज होत राहते आणि जर ती 9 व्होल्टच्या खाली गेली, जनरली सांगतोय तुम्हाला, 9 व्होल्टच्या वर असते तर थोडीफार एक्सटर्नली आपल्याला रिचार्ज करून तिची लाईफ वाढवता येते. परत त्या 12 ते 15-14 व्होल्टपर्यंत आणता येते. पण जर ती बऱ्याच वेळी 9 व्होल्टच्या खाली गेली, नवीन असली तरीसुद्धा, तर ती परत रिचार्ज होऊ शकत नाही कारण त्यातले सेल डॅमेज व्हायला लागतात आतले मग. जर वॉरंटीमध्ये असेल तर आपण बदलून घेऊ शकतो, काय अडचण येत नाही. पण ते करायचं पण डोकेदुखी आहेच ना. तिथं बाईक घेऊन जाणं, स्कूटर घेऊन जाणं आणि रिप्लेस करून चेक करून घेणं, यामध्ये वेळ जातो. त्यामुळे ही आपण काळजी घेतली पाहिजे बॅटरीच्या बाबतीत. त्यानंतर किक ज्या गाड्यांना येते त्यांनी 1-2 वेळा स्टार्टरनं चालू झाली नाही तर थेट मधल्या स्टँडवर घेऊन किकने चालू करावी. ती पण झाली नाही तर मग खरा प्रॉब्लेम बॅटरीचाच आहे हे समजलं पाहिजे आपण. त्यामुळे किक पण मेकॅनिकल गोष्ट आहे, ती पण फेल होऊ शकते. त्यानं पण गाडी बऱ्याच वेळी चालू होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे जर आपण गाडीचं युजर मॅन्युअल बाईकचं किंवा स्कूटरचं उघडलं तर त्यात दिसेल एफ-आय-आर ही कशाशी संबंधित आहे, तर एक्झॉस्ट सिस्टमशी संबंधित आहे. म्हणजे त्यामध्ये काय होतं, मफलर म्हणजे त्यातून धूर बाहेर निघतो. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असतो. म्हणजे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं काय काम असतं, तर विषारी वायूंना फिल्टर करून बाहेर सोडणं, म्हणजे प्रदूषण कमी होईल. त्याच्यामध्ये जर खराबी आली तरी पण ही एफ-आय इंडिकेटरची लाईट येते. पण याची शक्यता फारच कमी असते 2-3 वर्ष जुन्या गाड्यांच्यामध्ये तरी.
आणि एक्झॉस्टशी संबंधित दुसरी गोष्ट म्हणजे थ्रॉटल बॉडी. थ्रॉटल बॉडीचं काय काम असतं, BS6 गाड्यांच्यामध्ये हे नवीन प्रकार येतो. आधीच्या गाड्यांच्यामध्ये कार्बोरेटर यायचा. थ्रॉटल बॉडी ही एअरची संबंधित आहे, म्हणजे इंजिनमध्ये जाणारी एअर कंट्रोल करते. जसं आपण रेस देऊ, जेवढी गरज आपल्याला आहे त्यानुसार ती एअर इंजिनमध्ये पाठवायचं काम असतं तिचं. त्यामध्ये जर काही खराब आली किंवा तिचा जर सेन्सर खराब झाला असला तरी पण ही FIची लाईट येते आणि त्याचबरोबर चेक इंजिनची पण लाईट येते. त्यामुळे थ्रॉटल बॉडी पण आपल्याला क्लीन करून घ्यावी लागते किंवा हा सेन्सर पण चेक करावा लागतो. त्याच्यामध्ये जर साफ करून झाला तर ठीक, नाहीतर तो रिप्लेसच करावा लागतो. नवीन गाड्यांना 2 वर्ष वॉरंटी येते, पण 2 वर्षांच्या वर झाला आणि एक्सटेंडेड वॉरंटी नसली तर 1000 ते 1500 रुपयापर्यंत हा सेन्सर मिळतो, तो रिप्लेस करून घ्यावा लागतो. पुढचं कारण आहे तो म्हणजे आयडलिंग स्पीडशी रिलेटेड. प्रत्येक गाडीचं एक आयडलिंग स्पीड असतं. म्हणजे काय, तो क्रँक जो इंजिनचा असतो तो गाडी न्यूट्रलला असताना किती वेगात फिरतोय त्याला आयडलिंग स्पीड म्हणतात. प्रत्येक गाडीचं दिलेलं असतं वेगवेगळं, इथं चार्ट देतो मी. जर त्याच्यापेक्षा अधिक असेल तर इंजिनवर जास्त लोड येतो, कारण सुरुवातीलाच तो जास्त प्रमाणात रिसोर्सेसची डिमांड करतो. त्यामुळे आयडलिंग स्पीड पण आपण चेक करून व्यवस्थित सेट करून घेतलं पाहिजे, तरी पण ही लाईट जाते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लो मेंटेनन्स. म्हणजे जर मेंटेन गाडी व्यवस्थित केली नसेल, 6 महिने होऊन गेले असतील ऑइल चेंज आणि सर्व्हिसिंग होऊन, किंवा 2000 किलोमीटरपेक्षा जास्त रनिंग झालं असेल आणि तसेच चालवत असाल तुम्ही बिना ऑइल चेंजचं, तरी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण जसं ऑइल जुनं होत जाईल तसं त्यात इम्प्युरिटीज वाढायला लागतात आणि ते थिक व्हायला लागतं. त्यामुळे ते हीट होत नाही लवकर, त्यामुळे इंजिन पण हीट होत नाही लवकर आणि त्यामुळे लवकर गाडी स्टार्ट होत नाही. सर्व्हिसिंगमध्ये पुढचा मुद्दा येतो म्हणजे स्पार्क प्लग. स्पार्क प्लग खराब झाला असेल, त्याच्यावर कार्बन जमा झाले असेल तर तो साफ करून आपण वापरू शकतो, काही अडचण येत नाही. किंवा जर तो पूर्णच खराब झाला असेल तर तो रिप्लेस करून घ्यावाच लागतो. आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एअर फिल्टर. एअर फिल्टर जर खराब झाला असेल तर त्यामधून पण पुरेशी हवा इंजिनमध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळे कंबशन होण्यासाठी आवश्यक तेवढा ऑक्सिजन त्याला मिळू शकत नाही. त्यामुळे पण गाडी बंद पडते किंवा चालू होण्यास प्रॉब्लेम येतो, व्यवस्थित परफॉर्मन्स राहत नाही गाडीचा. आणि चेक इंजिन लाईट दाखवायला लागते मग इंजिन. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे कमी पेट्रोलवर गाडी चालवणे. जुन्या गाड्यांच्यामध्ये तो पेट्रोलचा सेन्सर यायचा, किती टाकीमध्ये पेट्रोल आहे तो खाली यायचा, आता वरच्या साईडला येतो. त्यामुळे जर त्याच्या लिमिटपेक्षा खाली गेलं, जरा जरी खाली गेलं तरी ते लो पेट्रोल म्हणून सिग्नल देतं ECUला. ECU म्हणजे इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट, जे संपूर्ण गाडीचं कंट्रोल करतं इलेक्ट्रॉनिकली. त्यामुळे ECU काय करतो, जर त्याला लो फ्युअल असा इंडिकेटर मिळाला तर तो जास्त करंट बॅटरीतून ड्रॉ करायचा प्रयत्न करतो आणि इंजिन चालू करण्यासाठी जास्त करंट पुरवला जातो. त्यामुळे पण इंजिन ओव्हरहीट होतं आणि इंजिन लाईट येऊ शकते. फ्युएल इंजेक्टर आणि फ्युएल पंपचा पण प्रॉब्लेम बऱ्याच गाड्यांना येऊ शकतो, कारण E20 फ्युएलमुळे काय होतं आहे ते इथेनॉलच आहे, त्यातून बऱ्याच ठिकाणी इम्प्युरिटीज येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पण आपल्याला चेक करून घेतलं पाहिजे. याच्यामुळे पण इंजिन लाईट किंवा F1 एरर येऊ शकते. आणि त्यानंतर पुढचं एक मिसलेनियस कारण आहे ते म्हणजे जर तुमचं गाडीचं वायरिंग कुरतडलं गेलं असेल, त्याच्यामुळे पण ही चेक इंजिन लाईट आणि FI लाईट दाखवू शकते. त्यामुळे जर वायरिंग कुरतडलं गेलं असेल तर ECUला नीट सिग्नल जात नाहीत प्रत्येक सेन्सरकडून. म्हणजे आता तर गाडीमध्ये भरपूर सेन्सर असतात. O2 सेन्सर असतो, एक्झॉस्टसाठी थर्मल सेन्सर असतो, असे अनेक बरेच सेन्सर असतात. त्यामुळे जर वायरिंगमध्ये काय फॉल्ट असला किंवा या सेन्सरमध्ये जरी काही खराब झाली, त्यांची पिन जरी वर खाली झाली तरी पण ही FI एरर किंवा चेक इंजिन लाईट येऊ शकते. तर मग करायचं काय? या सगळेच प्रॉब्लेम एकदम येणार नाहीत. यातील मुख्य प्रॉब्लेम म्हणजे शक्यतो बॅटरीचाच असतो. कारण जरी तुम्ही हा प्रॉब्लेम घेऊन मेकॅनिककडे किंवा सर्व्हिस सेंटरला गेला तर ते पहिल्यांदा हेच चेक करून सांगतात की हा बॅटरीचाच प्रॉब्लेम आहे म्हणून. शक्यतो 90% जास्त बॅटरीचाच प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जर तुमची गाडी सकाळी सेल्फ स्टार्ट होत नसेल, स्टार्ट बटन दाबलं, थांबायचं थोडं 4-5 सेकंद, परत दाबायचं, परत थांबायचं 4 सेकंद, असं चालू झाली नाही गाडी तर किमान 5 वेळा करून बघायचं. किक असेल तर मारू शकता, किक पण 2, 3, 4, 5 वेळा मारू शकता. त्याच्यामुळे पण या दोन्ही पद्धतीने झाली नाही तर मात्र आपल्याला गाडी दाखवावीच लागेल. कारण पुढं जर तुम्ही तसंच स्टार्ट मारत राहिला तर बॅटरी खराब होण्याचा धोका आहे आणि पुढचे पण प्रॉब्लेम त्याच्यामुळे वाढू शकतात. तर याच नेमक्या कारणांच्यामुळे आपली गाडी लवकर चालू होत नाही, चालू झाली तरी बंद पडते, FI लाईट येते किंवा इंजिन लाईट येते. तर ही जर कारणं असतील आणि जरी तुम्ही सर्व्हिस सेंटरला किंवा मेकॅनिकला दाखवली तर तो काय म्हणतोय हे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल की नेमका प्रॉब्लेम काय होता म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना सकाळी थंडीत गाडी चालू करायला प्रॉब्लेम होतो त्यांच्याशी शेअर करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, वंदे मातरम.